भाऊ, आज पालकमंत्री संजय शिरसाट साहेबांचा जाहीर नागरिक सत्कार आपण या ठिकाणी घेतला. यामागची पार्श्वभूमी आपली काय होती? पार्श्वभूमी ही होती की पालकमंत्री झाल्यानंतर जे आमच्या बीड बायपासला जे कामं झालेत सगळे, त्या संदर्भात सगळे युवक जे होते त्यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला काम करायचं होतं. त्यासाठी हा छोटासा सत्कार सोहळा आम्ही आयोजित केला होता आमच्या परीने. आपण छोटासा म्हणता, परंतु कार्यक्रमाचं स्वरूप पाहिलं तर हा जंगी कार्यक्रम होता आणि पालकमंत्री साहेबांनी आपलं भरभरून कौतुक केलेलं आहे. त्याबद्दल आपण काय बोलाल? पालकमंत्री साहेब आले, त्यांना मानणारा खूप मोठा वर्ग होता. परत आमचा मित्रपरिवार, सागर पाटील असतील, संदीप भाऊ असतील, अरुण असेल, पहिल्यापासून सगळे मित्र सोबत असतात आणि त्यांच्या नेतृत्वात काम करायचं आहे, त्यांच्यासोबत राहायचं आहे. त्याच्यासाठी आम्ही छोटासा सत्कार सोहळा आयोजित केला होता. आपली पार्श्वभूमी सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातलीच आहे. आपले बंधू फार मोठे कलाकार आहेत आणि आपण आता राजकारणामध्ये एक नव्यानं पाऊल टाकलेलं आहे. यामागची आपली भूमिका काय असेल? भूमिका काही नाही, फक्त आपण त्यांचा गायडन्स खाली आता त्यांना मार्गदर्शित म्हणजे त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन पुढची वाटचाल करायची फक्त. आता तरुणांकडून आपल्याला काय अपेक्षा आहेत? तरुणांकडून हेच आहे, फक्त एक जागी लॉयल राहा बस. संजय शिरसाट साहेबांनी आपल्यावर फार मोठी जबाबदारी टाकलेली आहे की तरुणांना एकत्र करणे आणि त्यांचा विश्वास संपादन करणे. याबद्दल आपली भूमिका? आता त्यांच्या लॉयलिटीमध्ये करू, सगळं त्यांच्याशी लॉयल राहू आणि पुढचंही करू. रणवीर भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रणवीर भैया तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। हे आमचे सागर पाटील भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा प्रमुख होते. खूप मोठा यांचा पहिल्यापासूनचा पण प्रवास होता आणि मराठा समाजासाठी यांचा चांगलं नेतृत्व आहे. युवक आम्ही सगळे मिळून एक साथ सगळे एका जोमाने काम करायच्या तयारीत साहेबांना हे झालेलं आहे. सागर आज साहेबांनी सगळ्यांना युवकांना चांगलं मार्गदर्शन केलं आणि आम्हालाही साहेबांचा आता इथून पुढे चांगला पाठिंबा राहील. आम्ही सगळे आता एकजुटीने काम करणार आहोत. पहिले आम्ही होतो सगळे राजकीय याच्यात वाटचालीत, पण आम्ही नेहमी स्टेजच्या बॅक साईडला असायचो. आज फक्त फ्रंटला आलो आम्ही आणि इथून पुढे चांगलं काम करू साहेबांच्या नेतृत्वात. म्हणजे कामाचा प्रचंड अनुभव आपल्या पाठीशी आहेच. हो, प्रचंड नाही, बऱ्यापैकी आहे अनुभव. प्रचंड म्हणण्यापेक्षा त्या अनुभवाचा फायदा आपल्याला फ्रंटवर काम करण्यासाठी होईल. हो, 100% होईल. आणि आज सगळ्या आमच्या मित्रांनी प्रेम दाखवलं, सगळेजण आले आणि जो मित्रपरिवार आहे त्यांचाच आज आम्हाला फार मोठा सपोर्ट झाला. त्यांनी फार एफर्ट घेतले, त्याच्यामुळे सगळा कार्यक्रम चांगला पार पडला. आणि तुमसारखे पत्रकार मित्र त्यांनी खूप चांगलं आम्हाला सहकार्य केलं. सूर्यालांमध्ये श्रीकांत शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये मेळावा झाला होता. त्या मेळाव्याला सुद्धा तरुणांची प्रचंड मोठी उपस्थिती होती. हो आणि आजच्या कार्यक्रमाला देखील हो हो आजही चांगली उपस्थिती होती सगळ्या तरुणांची. आज हा इंडिव्हिज्युअल आमचा तो त्यावेळेस शिवसेनेचा प्रोग्राम होता. आज इंडिव्हिज्युअल आमचा प्रोग्राम होता मित्रपरिवाराचा. सागर भाऊ, तनवीर भाऊ, तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शिवसेना जिंदाबाद।